वसा जनसेवेचा। करडी फाट्यावरील भोंडे पेट्रोल पंपावर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तब्बल 1,05,000 रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या आरोपीची स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसातच छडा लावला। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे LCBने स्वप्नील नुदाराम वाघमारे याला शिफातीने ताब्यात घेत चोरीला गेलेली संपूर्ण 1,05,000 ची रोकड हस्तगस्त केली। 15 ते 16 जुलै 2026 च्या मध्यरात्री भोंडे पेट्रोल पंपावरून रोकड चोरीला गेल्यानंतर खंडू संतोषराव भोंडेच्या तक्रारीवरून धाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानीय गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले। LCBचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरत संशयिताला जोरदार बंद केले। पोलिसांच्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती असून चोरीला 100% मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे। ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आशिष रोही, PSI प्रताप बाजड व LBC पथकाने केले। पुढे तपास धाड पोलीस करीत आहेत। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।